घ्या ना. बसा ना. चहा पाणी बघ ती हा कोण आले बघ की. आले की. अरे आई बाबा तुम्ही असं अचानक फोन तरी करायचा ना. फोन फोन करायला काय झालं ती इकडे निघाले होते आणि मी गॅस टाकी आता न्यायला आलो. सोमाला म्हणलं ये तू घरी, तर मी म्हणलं चला आले तर भेटून जाऊ. अरे हा हा. चहा करू का तुम्हाला का जेवून जाताय. जेवायला करा चहाचं काय. ठीक आहे मग मी जेवण. बघू मला एक सोमाला फोन करू दे. एक फोन करू दे ना सोमाला. लक्कड खोललं. खोल ना. कर ना चहा. कॉल बघा किती 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 मिनिटं फोन येतात. बघा कसं पटतंय आता. जर माहिती बाई तू जर मला नाही बोलू शकत मी सगळ्या गोष्टी. नको करू इकडे रे तुझ्यावर बोलायचंय. अहो ठेवलाय. नाही टीव्ही नाही ठेवला तर कुठं नाही जात ते. एक वेळ तो जागेवर जाईन पण तू कुठं जाऊ नको. काय म्हणते बघ कुठे सांगा बोला. 2-3 दिवसापूर्वी कुठे गेली होती कार्यक्रमात? 2-3 दिवसाच कालच. काल आजच आता म्हणजे आता 3 तास झाले असतील फक्त. 2-3 तासाच खेळ येऊ. कुठे गेली ती? अहो पप्पा काय नाही 12वीचं आमचं गॅदरिंग गेट टुगेदर होतं त्यासाठी सगळ्यांनी बोलवलं होतं मग आम्ही गेलतो सगळे. मग जाऊन गप माघारी आलती घरी. हा आणले नंबर कोणाचे गोळा करून? असं काय विचारताय तुम्ही. असं काय विचारताय म्हणजे? पाहुण्यांनी काय काय दाखवलंय मला माहिती का तुला? गुन्ह्याशी बोलत होती फोनवर. त्यांनी दाखवलं. त्यांनी तिकडे बघ इथं बसून बोलली. आठवत कनाल बोलली काय बोलली किती मिनिटं बोलली. कोण होतं तू? ती खाली इकडे जा सांग मला कोणासमोर बोलली काय. हा मग आता लग्न करून दिलंय मग तरी पण आई बापाची नुसती येशीरच नेऊन टांगायची का? हा लाज नाही वाटत का तुला? अरे तुला घरच्याच सांभाळते ती. एवढं तुला मोकळेपणा दिलाय त्याचा असला उपयोग केला का तू? जायला आम्ही बंधन घातला असतो. तुम्ही म्हणले ते अडवणूक केली. उद्या डायरेक्ट पळून जायची तयारी चालू तुझी. अगं एवढा नवरा चांगला, सासू एवढी चांगली, काही घरात करू देत नाही, काही बघू देत नाही. हा एवढं राणी सगळं काम मी करते आणि ती फोनवरच असते. फोन वापरायला बी बंदी नाही घातली तुला. पण याचा अर्थ फोनचा वापर नवरा असताना पळून जायचं तरी कुणी भेटलं लगेच जुनं यासाठी असं असतं का? गेट टुगेदर यासाठी असते. आपण उद्या येऊन नवरा जर असं वागला तू कोणाच्या थोबाडाकडे बघशील? हा अहो पण जावई तिला जाऊनच द्यायचं नव्हतं तुम्ही. कोणता टुगेदर आहे त्याला? तुला अक्कल आहे का? ए बाई त्याने काय चुकीचं केलं त्या माणसानी? काय जाऊन द्यायचं? हिची घरातच चूक आहे. ठेवायचं ना. तिला बोल काय बोलायचं ती. आमच्या पुरीला कुठं जायची सुराणी नाही. जायचे पळून जायचं कुणा बरं ज्याच्या बरोबर त्याला बोलवायचं का? जा बाबा माई बायको सांभाळा म्हणेन. काय आता मी म्हणेन बायकोच होतं माझं चुकून लग्न झालंय म्हणेन. नाही, ज्या खरंच तुम्ही आहे ना लाज वाटू दे ना घरात. काय तुझे नखरे काय आहे? हा अहो हे ऐकायला काय आम्हाला कसं वाटत असेल त्याच्या ते आता आपण 4 माणसात आहे सगळ्या जगाला गेलो काहीच बोलू शकत नाही मी कुणाला. हाय जायची का तुझी इच्छा? मी नाही अडवणार तुला तेव्हा पण. माहेर करून ठीक आहे पण सासर करून चालली. नाही जा खरंच जा. अरे ना काय बस आमच्या तोंडात. हाणून काय होणार आहे? हाणून काय होणार आहे आता? हाणून काय होणार आहे? एक काम कर तू फोन लाव. तुला जायचे का? तू तुझ्या मनात सांग. ह्यांनी जाऊ दे. तुला वाटतंय बा त्याच्या आयुष्यावर राहीन. लग्न झालेलं बाई एखाद्या वेळ कुठं कोणत्या राज्यात जाऊन राहायचं काहीतरी चाललं होतं ती बी कर. ही सगळं रेकॉर्डिंग मी त्यांना दाखवलंय. ते सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग काढता येतं. आपण लाज वाटली पाहिजे ना. तू तिचं बाण एवढं गेलं की आपण सीसीटीव्ही समोरच बोलतोय. उद्या खिडकीत बोलली असती तर मग वेगळा बी नसता लागला. अगं पण लाज पाहिजे ना तुला. एवढं सगळं चांगलं नवरा सासून सगळे घरचे चांगले असून हे कुठाने करायला. आजच गेली की लगेच त्यांनी व्यक्त केलं प्रेम. आमच्या प्रेमाला नाही आमच्या रोज असण्याला नसण्याला किंमतच नाही.
आपण काय कमी रोज केलं दारासमोर आहे, तिला घेऊन जायचं सोडायचं, तिला नाही काय वाटा म्हणून आपला मी हिंडत बसलो कुठं तरी तिला परत घेऊन यायचं. अहो यांच्या ये- बुद्ध्या ये- खायला असे गेल्या. असे असे कपडे घालून द्यायचे. आम्ही काहीच नाही बंधन ठेवायचं ना. आम्हाला काय फक्त आमची नाक कापून घ्यायची सवय लागलेली. ह्याच्यापेक्षा तुला जी बुद्धीला पटतंय ती कर. ती त्यांची सुद्धा ताकद नाही काय म्हणायची. तुला वाटतंय ना की त्याच्याबरोबर राहून तू सुखी संसार करू शकती, दुसऱ्या राज्यात जाऊन आपले घरचे आईबाप सोडून द्या, नवरा सोडून द्या, सगळं सोडून द्या. त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही तो काम काय करतो, त्याचे बाहेर कुठं किती इथं. उद्या तुला शब्द व्यक्त केले अजून 10 पुरीला केलं काय माहित नाही तुला. तुला नवरा आई बापाचं काहीच नाही. आता बोल ना हा? खूप आमच्या तोंडावर. मला मला एकदा तो पकडे बघायचाच. मी अजून बघितलाच नाही ते. आता फक्त ते बघायचं आहे. फोन कर बोलून घ्या. मग आपला मी घरात बसतो तेव्हा आला काय शब्द कसा दिसतो कसा बोलतो याच्यावर कळण. तो फोन लाव त्याला. लाव लाव फोन. लाव घरी ये म्हणा मी एकटीचे पण मला तुला लगेच भेटायचंय. हॅलो बोल ना. कुठे आहेस रे? काय गावात आहे? घरी येतोस का? तुझ्या घरी? हा कोण नाही का घरी? हा. बरं ठीक आहे, आलोच 5 मिनिटात आलो. मानलं पाहिजे. लाच सोडितो आणि काय काय कोण नाही का घरी? हा कोण नाही का घरी? बघितलं कोण नाही काय घरी? निर्लज्जपणा लावला बाई तो ह्यो. काहीच नाही म्हणायचं. आता ते येईन 5 मिनिटात बरं का. तू इथंच बस. एक काम करतो तिची बॅग फिग आणून देतो. बघू आपण पळून जायचं. तो काय म्हणतोय. तुम्ही घरात बसा. जाऊ घरात त्या. जा घरात. ओके 3 दिवसाच्या ऐवजी तो आजच नाही म्हणायचं. मला चैनच पडत नाही म्हणायचं. हा पटतंय बुद्धी पटते कर.